आपण 30 जून पूर्वी कर्जमाफी करतोय, त्याच्यामुळे पुढच्या हंगामाकरता आपले शेतकरी पात्र असणार आहे. आपण जर सायकल बघितलं तर बहुतांश शेतकरी हे जूनच्या शेवटी जुलैमध्येच त्या ठिकाणी कर्ज घेत असतात. त्यामुळे आपण ते सायकल चेक केलेलं आहे आणि म्हणून उलट यावर्षी जास्त शेतकरी पात्र होतील आणि त्यांना, आणि आम्ही आज बँकांना हे देखील सांगितलं की एकदा आम्ही यादी अप्रूव्ह केली की त्याच्यानंतर आमचे पैसे जमा झाले नाही तरी तुम्ही त्यांना कर्ज द्या, कारण आमचे पैसे जमा होणारच आहे आणि आमच्या पैसे जमा व्हायला विलंब झाला तर तुम्हाला व्याज मिळतं. तर ते त्यांनी मान्य केलंय. देवेंद्र फडणवीस यांनी प्रामुख्याने 2 धोरणात्मक निर्णय बँकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. पहिले म्हणजे नवीन कर्ज वाटपात बँकांची टाळाटाळ आता अजिबात खपवून घेतली जाणार नाही. ज्या शेतकऱ्यांचे जुने कर्ज थकीत आहे किंवा जे या कर्जमाफीच्या कक्षेत येत आहेत त्यांना नवीन खरीप कर्जासाठी बँकेच्या पायऱ्यावरती चक्रा मारायला लावू नये. बँकांनी तातडीने नवीन पीक कर्ज मंजूर करावे असे सक्त आदेश हे बँकांना देण्यात आले आहेत. दुसरे म्हणजे राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकांना आपल्या पीक कर्ज वाटपाचा वेग वाढवायला पाहिजे. ऐन पेरणीच्या काळात पैशाअभावी शेतकऱ्याला खाजगी सावकाराकडे जावे लागता कामा नये. जर बँकांच्या दिरंगाईमुळे शेतकरी कर्जापासून वंचित राहिला तर संबंधित बँक अधिकाऱ्यांवरती थेट कारवाई केली जाईल असे शासनाने स्पष्ट इशारा दिला आहे. शेतकरी मित्रांनो, बँकेत गेल्यावरती सर्वात जास्त मनस्ताप होतो तो जाचक कागदपत्रांचा. पण आता या त्रासातून तुमची कायमची सुटका होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी बँकांना अत्यंत स्पष्ट आणि कडक आदेश दिले आहेत की या आदेशानुसार पीक कर्जासाठी किंवा कर्ज माफीच्या लाभासाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही अनावश्यक कागदपत्रांची, प्रतिज्ञापत्रांची किंवा वारंवार फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही. शेतकऱ्यांचा सातबारा आणि बँक खात्याचा डेटा आधी डिजिटल स्वरूपात तुमच्याजवळ उपलब्ध आहे. त्यामुळे बँकांनी स्वतःच ऑनलाईन पडताळणी करून कर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.